नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बुंदीची रेसिपी, जी प्रसादाला आपण जास्त करून यूज करतो. ज्याला मी ही प्रसादाच्या वेळेसच बनवली होती. आता हनुमान जयंती गेली ना, तर प्रसादासाठी मी ही बुंदी बनवून घेतलेली आहे, ज्याला आपण मिठी बुंदीसुद्धा म्हणतो आणि प्रसादाची बुंदीसुद्धा म्हणतो. आणि अतिशय रसरशीत मस्त झालेली होती, अतिशय भारी. मला खूपच जास्त आवडली, सगळ्यांनासुद्धा जास्त आवडली. आणि आतमधनं अगदी रसरशीत, वरून अगदी सुटसुटीत झालेली होती. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, 2 कप बेसन घ्यायचं. छानपैकी असं बेसन घ्यायचं बारीकवालं असेल तर आणखी छान, बट नसेल ना तर जे असेल तुमच्याकडे अवेलेबल ते घ्यायचं. आणि आपल्याला याला 2दा छानून घ्यायचं आहे. मी हे एकदा छानलं आणि नंतर आपल्याला याला डबल एकदा आपल्याला याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे छानून घ्यायचं आहे. आता काय होते, छानण्याने काय होते, जे मोठे गडे असते ना, ते पण छानपैकी अशी बारीक झाल्यासारखे होऊन जाते. आणि बेसनाचे आपल्याला बॅटर बनवताना गडेसुद्धा निर्माण होत नाही. नंतर त्यामध्ये मी 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर सोबतच 1 चम्मच तेलसुद्धा टाकलेलं आहे. त्याला मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये थोडं करून पाणी टाकायचं आहे. तर कमीत कमी आपल्याला याच्यामध्ये 1.5 कप मला पाणी लागलेलं आहे. तुम्ही 1 कप टाकल्यानंतर त्यानंतर काय करायचं, थोडं करून पाणी टाकायचं. आणि बेसन जेवढं ॲब्झॉर्ब करेल ना, तितक्या प्रमाणात टाकायचं. खूप जास्त असं आपल्याला बॅटर हे घट्ट किंवा पातळ नाही करायचं आहे. अगदी आपल्याला असं सुटसुटीत असं, म्हणजे फ्लोई कन्सिस्टन्सी राहील असं बॅटर तयार करायचं आहे. आणि अशा प्रकारे तयार झाल्यानंतर मला कमीत कमी 1.5 ते पावणे 2 कपच्या जवळपास पाणी लागलेलं होतं. आणि नंतर याला बॅटर तयार झाल्यानंतर आपल्याला याला झाकून ठेवून द्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर. नंतर आपल्याला काय करायचं आहे, चाशणी तयार करायची आहे, म्हणजे पाक तयार करायचा आहे. तर पाक तयार करण्यासाठी मी 2 कप साखर सोबतच 1.5 कप पाणी घेतलेलं आहे. आणि नंतर त्यामध्ये आपल्याला इलायची आणि फूड कलर टाकायचा आहे. तर सुरुवातीला जेव्हा आपण जेव्हा पाक बनवायला ठेवतो, तर सुरुवातीला हाय फ्लेम ठेवायची. आणि साखर विरघळली की नंतर मीडियम टू लो फ्लेम करायची. आणि आपल्याला यामध्ये चिपचिपा पाक तयार करायचा आहे. 1 तारी 2 तारी वगैरे बिलकुल करायचा नाही आहे. जसा की लाडवाला 1 तारी पाक तयार केला जातो, बट आपल्याला यामध्ये अगदी चिपचिपीट असा पाक तयार करायचा आहे नॉर्मल. खूप जास्त वेळ लागत नाही यामध्ये. आणि चेक करायचं हलकंसं चिपचिपा झाला की नाही झाला आहे बा. आणि झाला असेल ना, तर गॅस बंद करून ठेवून द्यायचे. नंतर आता काय करायचं आहे, आपल्याला जे बॅटर आपण ठेवलं होतं 10-15 मिनटं रेस्ट करायसाठी, त्याला छानपैकी असं 20-25 मिनटं कंटिन्यू फेटून घ्यायचं, जेणेकरून आणखी छानपैकी हलकं होईल बा बॅटर. नंतर त्यामध्ये मी थोडासा बेकिंग सोडा टाकलेला आहे, अगदी चिमूटभर. आणि त्यालासुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे. आणि नंतर थोडंसं चेक करायचं, तेल तापायला ठेवलं होतं की बरोबर तापलं आहे की नाही तापलेलं आहे. आता मी सुरुवातीला म्हटलं की बिना झाऱ्याने बनवायचं आहे आपल्याला हे. तर काय करायचं, झारा नाही आहे तर जी आलू किसणी असते ना, आपल्या घरी सगळ्यांच्या घरी अवेलेबल असते, बट झारा नसते. तर आलू किसणी असते ना, ती अशा प्रकारे एवढ्या अंतरावर पकडायची. आणि खूप जास्त असं धुवाधार तेलामध्ये आपल्याला बुंदी नाही करायची आहे, किंवा खूप जास्त असं थंड राहील बा अशात पण सुद्धा नाही करायची आहे. छानपैकी असं तपलेलं राहील बा तेल, या अशा तेलामध्ये आपल्याला ही बुंदी गाळून घ्यायची आहे. तर जी किसणी असते ती तेवढ्या अंतरावर पकडायची, म्हणजे कमीत कमी आपला जो हात असते त्याच्यावाल्या अंगठ्या ते करंगडीच्या एवढ्या अंतरावर पकडायची. ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे त्यामध्ये बॅटर टाकायचं. आणि बिलकुल याला काही असं करत नाही राहायचं चमच्याने वगैरे, ती आपोआपच बुंदी अशी गाडल्या जाते. बघू शकता किती छानपैकी अशी टपटप पडत आहे. आणि अगदी मोत्यासारखी मस्तपैकी गोल गोल बुंदी तयार होत आहे. आणि जेवढी मावेल ना तेवढीच त्याच्यामध्ये टाकायची, खूप जास्त अशी टाकायची नाही, नाहीतर चेपटी होऊन जाते किंवा शेपूट फुटून जाते बुंदीला. तर अशा प्रकारे बुंदी टाकल्यानंतर आपल्याला याला काय करायचं आहे, छानपैकी अशी अलटवत पलटवत थोडीशी क्रिस्पी होईल बा इतपत आपल्याला याला फ्राय करून घ्यायची आहे. आता कसं समजणार, त्यासाठी का नाही, जे बुंदी गाळल्यानंतर का नाही जे बबल्स आहे ना ते कमी व्हायला लागते, म्हणजे ही बुंदी शिजली बा हे आपल्याला कळून येते.
आणि हलकेसा कलर चेंज होते. तर समजून जायचं की बुंदी आपली छानपैकी अशी फ्राय झालेली आहे. नंतर तिला झाऱ्याने काढून घ्यायचे. तर एवढ्या प्रमाणामध्ये बुंदी तयार झालेली होती 2 कपामध्ये. आणि नंतर आपल्याला याला हलकासा गरम राहील पाक अशा पाकामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आता बुंदी गारेपर्यंत पाक थंड झाला असेल ना, तर त्याला आणखी गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला बुंदी आणि मगजबी वगैरे टाकायचं असेल तर आणि मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर कमीत कमी आपल्याला 20-25 मिनटं किंवा अर्धा 1 ताससुद्धा तुम्ही याला मुरायला ठेवू शकता. बट लवकर असेल तर 20-25 मिनटामध्ये सुद्धा हे आपल्याला छानपैकी अशी बुंदी पाक ॲब्झॉर्ब करून घेते. तर आता बघू शकता 20-25 मिनटानंतर बुंदीने पूर्णपणे पाक छानपैकी असा ॲब्झॉर्ब केलेला आहे. पाकसुद्धा खूप जास्त असं झालेला नव्हता. बरोबर नेमका जेवढा आपल्याला बुंदीला पाहिजे ना तसाच झालेला होता आणि अगदी रसरशीत बुंदी तयार झालेली होती. आणि कलरसुद्धा बघू शकता किती छानपैकी असा सुरेख कलर तयार झालेला आहे आणि चिपचिपीसुद्धा झालेली नाही आहे. अगदी सुटसुटीत झालेली होती. आणि अशा प्रकारे ही प्रसादाची बुंदी तयार झालेली आहे. त्याला प्लेटमध्ये काढायचं आणि मस्तपैकी देवाला नैवेद्य दाखवायचं अगोदर आणि नंतर सगळ्यांना प्रसाद वाटून द्यायचा. तर बघू शकता किती छानपैकी अशी बुंदीची म्हणजे बुंदा गारण्यातसुद्धा आलेला आहे. अगदी गोल गोल आणि रसरशीत. तर मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते की आतमधनं बघा किती रसरशीत बुंदी तयार झालेली आहे. अगदी सॉफ्ट कोणाला पण आवडेल अगदी मार्केटसारखी बुंदी तयार झालेली होती. मला वाटलं नव्हतं की एवढी छान होईल बा, बट खरंच खूप छान झालेली होती. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर टेक